Zee 24 तास एक पाऊल पुढे. यशस्वीरित्या मागे घेतलं त्यावेळेला विलासराव स्वतः त्यांना ते पत्र घेऊन पंतप्रधानांचं त्यांच्याकडे आले. म्हणजे ह्या सगळ्या घटना ताज्या आहेत, ह्या काही फार पूर्वीच्या घटना नाही आहेत. या मताशी मी सहमत आहे की याच्यामध्ये या एवढ्या विलासरावांवर त्यांचा आक्षेप आहे. विलासराव त्यांना नको आहेत, विलासरावांवर आरोप आहेत असं ती म्हणण्याचं म्हणणं आहे. अहो पण त्यांचंच मी म्हणतो ना, त्या विलासरावांनीच तर पंतप्रधानांचं पत्र घेऊन गेले. अण्णांनी दोघांनी एकमेकाला मिठ्या मारल्या, आम्ही सगळ्यांनी पाहिल्या. मला त्या गोष्टीचं अण्णांना काय वाटतंय हे जितकं महत्वाचं आहे तितकं काय वस्तुस्थिती आहे तीही तितकीच महत्वाची आहे. आणि म्हणून भ्रष्टाचाराचं नेमकं म्हणणं काय भाई, कन्फ्युजन होत आहे तुमचं. नेमकं म्हणणं काय आहे? म्हणजे विलासरावांना अण्णांनी माझं काहीच कन्फ्युजन गाठ घेतली म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचं? अण्णांनी योग्य केलं, अयोग्य केलं की? मला हे म्हणायचं आहे महाराष्ट्रातलं एक मराठी भाषिक नेतृत्व जे केंद्रामध्ये आहे त्यांनाच पंतप्रधानांनी अण्णांच्या त्या ह्याला भेटीला ते पत्र घेऊन पाठवलं. जे विश्वंभर चौधरी म्हणतात की मराठी बोलणारा माणूस मध्ये हवा असेल तर तो ऑलरेडी त्यांनी पाठवला होता, हे मला म्हणायचं आहे. त्यामुळे माझं कन्फ्युजन नाही, तुमचं असं विश्वंभर चौधरींना बोलायचं आहे. चौधरी साहेब, मला एकच फक्त म्हणायचं आहे अमोल, मला एकच गोष्ट म्हणायची आहे की मराठी माणसाची किंमत पोस्टमन ही नसून मराठी माणसाची किंमत निगोशिएटर किंवा चर्चा करणारा माणूस अशी पण असू शकते असं मला वाटतं. आणि जिथपर्यंत विलासराव देशमुखांचा प्रश्न आहे तर असा स्पष्ट संदेश पंतप्रधान कार्यालयातून आला होता की ते फक्त एक मेसेंजर निरोप देण्यासाठी म्हणून विलासराव तिथे येत आहेत. विलासराव देशमुखांना निगोशिएशन्समध्ये कोणी मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तसं असतं तर आता पुन्हा त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप घेऊन टीम अण्णा उभी राहिली नसती. तेव्हा विलासरावांना शुचिरभूत केलं अण्णांनी असं काही त्याचा अर्थ घेण्याची गरज नाही. अगदी नाही, सुचिरभूत वगैरे हा तुम्ही शब्द वापरा, तुम्हाला तो जास्त आवडतो. तुम्ही सुचिरभूत करावं आणि कोणीतरी सुचिरभूत व्हावं हे काय आवश्यक नाही. विलासराव देशमुख असतील किंवा आणखीन ज्या नेत्यांवर आपण आरोप केलेत, मग ते फक्त दुर्दैवाने भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना तुम्हाला फक्त काँग्रेसचे नेते दिसतात आहेत आणि बीजेपीचे तुम्ही ज्यांची बोटं धरून चाललेत, हात धरून चाललेत, त्यातलं काही तुम्हाला काही दिसत नाही. हा एक वेगळा विषय झाला. पण तरी सुद्धा तुमचं सुचिरभूत तुम्ही करावं असं काही समजण्याचं काही कारण नाही. ते त्यांच्यावर आरोप जे काय असतील ते ज्या आदर्शाचे आपण गोष्टी केली त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणताच येणार नाही. नाही भाई, मूळ मुद्दा असा आहे की टीम आणण्याची अशी अपेक्षा आहे की अण्णांना मराठी बोलणारा एखादा नेता, जर तुम्ही असं म्हणता की अण्णा हजारे यांच्या चारित्र्याविषयी किंवा त्यांच्या हेतूविषयी तुम्हाला काहीही संशय नाहीये, ते स्वच्छ आहेत, तर मग अण्णा हजारेंशी बोलण्यासाठी एखादा मराठीत बोलणारा आणि टीम अण्णाला मान्य असेल असा स्वच्छ चारित्र्याचा नेता का पाठवत नाही? मला असं म्हणायचं की आता कसं आहे का, याच्यामध्ये अमोल एक गोष्ट आवश्यक आहे समजणं. स्वच्छ चारित्र्याचा हे कोणी ठरवायचं? अण्णांनी ठरवायचं, अण्णांच्या टीमने ठरवायचं, देशाच्या कायद्याने ठरवू द्या ना, देशाच्या जी काही यंत्रणा आहे तिने ठरवू द्या ना. तुम्ही बोलून तुम्ही जर कोणाला विशिष्ट सर्टिफिकेट देत असाल, मला वाटतं ते लोकशाहीमध्ये योग्य नाही. तुम्हाला चर्चा महत्वाची वाटते, त्या प्रश्नाची उकल महत्वाची वाटते की सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे. विलासरावांच्या विरुद्ध कोर्टानेच, याच देशाच्या पवित्र कोर्टाने निकाल दिलेले आहेत. होय ना, तो सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे का काही विशिष्ट फक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात आहे की विशिष्ट व्यक्तींच्या विरोधात आहे? हा माझा महत्वाचा प्रश्न आहे यांना, टीम अण्णांना. अगदी अभ्यंकरजी नाही, मी असं म्हणत होतो की मगाशी त्यांनी एकच गोष्ट, ते आदर्शाचा त्यांनी काहीतरी जाता जाता उल्लेख केला. तो कोणाला तरी क्लीन चिट मिळाली, कोणाला क्लीन चिट मिळाली मला माहित नाही आतापर्यंत. परंतु आज महाराष्ट्रातलं सरकार आणि नाही ऐका भाई, तुमचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे ते सीबीआयला याची एन्क्वायरीज करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचा रडीचा डाव आता खेळायला लागले. कारण सगळे तुमचे जे मंत्री आहेत आणि सगळे जे तुमचे महत्वाचे IAS अधिकारी आहेत हे त्याच्यामध्ये पूर्ण हातात हात घालून काम करत होते आणि अत्यंत विनोदी अशा प्रकारच्या साक्षी त्यांनी दिलेल्या आहेत. हे जसं पुढे येतंय तेव्हा तुम्ही आता रडीचा डाव करताय आणि कायद्याचे मुद्दे काढताय. सीबीआयने केले काय किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या खात्याने केलेलं आहे? या देशाची घटनात्मक यंत्रणा आहे ना, तुम्ही का पळून जाताय यंत्रणेपासून? आपण पुन्हा मुद्द्यावर येऊया. नाही, मुद्द्यावर जे अभ्यंकरजी, नाही अमोल अभ्यंकरजींना फक्त एकाच गोष्टीचं हे करून देतो की सीबीआयची चार्जशीट दाखल झाली,
त्यांचा तपास पूर्ण झाला. त्यामुळे आम्हाला काय वाटतंय किंवा काय वाटतं त्याला काही फारसा अर्थ राहिला नाही हे लक्षात घ्या. पण तुम्ही हायकोर्टात गेलाय ना, तुम्ही दाखल केली तुम्ही आणि त्या चार्जशीटमध्ये तो चार्जशीटमध्ये त्या चार्जशीटमध्ये त्यांनी विलासरावांवर असतील किंवा सुशील कुमार शिंदेवर असतील त्यांनी कुठच्याही प्रकारचा त्यांच्यावर आक्षेप नाही. आदर्शचा मुद्दा आजचा नाहीये. आपली वेळ संपत आलेली आहे. शेवटी अगदी अभ्यंकर सर, अगदी शेवटी शेवटचा प्रश्न मी चौघांनाही विचारतो आहे. ज्या प्रकारे टीम अण्णावर आरोप होत आहेत, टीम अण्णा सातत्याने सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सुद्धा आज काँग्रेसने केलेला आहे. आपण भाजपपासून सुरुवात करूया. अगदी थोडक्यात मला फक्त एका शब्दात उत्तर द्या की अण्णांचं हे जे आंदोलन आहे ते सत्याग्रह म्हणून सुरू झालेलं होतं. अण्णा आजही त्याला सत्याग्रह म्हणतात. आज या आंदोलनाला तुम्ही सत्याग्रह आहे असं तुम्हाला वाटतं की हे दबाव तंत्र आहे? नक्कीच सत्याग्रह आहे. आणि सत्याग्रह पण महात्मा गांधी ज्यावेळेला सत्याग्रह करत होते त्यावेळेला ब्रिटिश शासनावर दबाव आणण्यासाठीच करत होते. सत्याग्रहामध्ये दबाव हा शब्द त्या ठिकाणी कंसामध्ये आहे. अगदी भाई, लोकशाही माध्यमातून. अगदी भाई, हे सत्याग्रह की दबाव तंत्र? नाही, आता ते त्यांना यांना मधुकर चव्हाणांना तो सत्याग्रह वाटतोय. मग त्या सत्याचा आग्रह कर्नाटकात का नाही केला? डॉक्टर रमण सत्याग्रह आवश्यक आहे त्याच्याविषयी दबाव तंत्र आहे. दबाव तंत्र आहे. अगदी अभ्यंकरजी तुम्ही काय म्हणाल? नाही, हे आंदोलन आहे. त्या सत्याग्रह की दबाव तंत्र या व्याख्येमध्ये पडून उगाच चर्चेला नाही, त्या चर्चेला तोंड फोडण्यापेक्षा हे आंदोलन आहे आणि आंदोलन हे दबावासाठी असतं आणि ते असावं. या सरकारवर दबाव टाकण्याशिवाय दुसरं काही करणं शक्य आहे असं मला वाटत नाही. अगदी. आणि शेवटी विश्वंभर चौधरींकडे जाऊया. विश्वंभरजी, तुम्हाला मी हा प्रश्न विचारणार नाही, तुमचं उत्तर मला माहिती आहे निश्चितपणे. मात्र यावेळी जे सध्या टीम अण्णांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, तुमची काय अपेक्षा आहे? जास्तीत जास्त सध्या सरकार जसं वागतंय जास्तीत जास्त प्रामाणिकपणे सांगा, काय टीम अण्णाच्या हाती लागू शकतं? नाही, असं आहे की सभागृहांमध्ये, पवित्र सभागृहांमधून एक पवित्र कायदा यावा एवढी ही मागणी आहे. याच्यामध्ये एक सत्ताधाऱ्यांची चूक होती असं मला वाटतं. माझा अनुभव खूप लहान आहे पण तरी वाटतं की ही टीम अण्णा विरुद्ध काँग्रेस किंवा टीम अण्णा विरुद्ध सत्ताधारी अशी लढाई नसून भ्रष्टाचारी एकीकडे, भ्रष्टाचाराचा ज्यांना विरोध आहे, ज्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधी लढायचं असं मग ते कदाचित काँग्रेसमध्येही लोक असतील ते एकीकडे. अशा प्रकारचा हा लढाई अशा पॉझिटिव्ह अँगलनी संयुक्तपणे ह्याकडे पाहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे भ्रष्टाचार हाच खरा शत्रू आहे, टीम अण्णा आपला शत्रू नाही, एवढं जरी समजून घेतलं तरी खूप आहे असं मला वाटतं. अगदी. हे समजून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यावेळी ते समजतं का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अर्थात टीम अण्णा दबाव टाकतीये की दबाव टाकत नाहीये, टीम अण्णाचा हेतू काय आहे, हे सगळे वेगळे प्रश्न आहेत. जनतेला भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा येतो का याच्यामध्ये जास्त रस आहे आणि तो या अधिवेशनातून या प्रश्नाचं उत्तर मिळतं का हे आपल्याला बघायला लागेल. नाहीतर पुन्हा पुढचं अधिवेशन, पुन्हा आंदोलनं, पुन्हा चर्चा आणि पुन्हा प्रश्नोत्तरं हा सिलसिला सुरूच राहणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि या इतक्या जिव्हाळ्याच्या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी24 तास, एक पाऊल पुढे.